मशीनचं 2 नंबरचं बटन अडकलं, त्यात थोडा वेळ गेला. त्यानंतर 83 नंबर म्हणजे बाजारपेठेची मतदार यादी मतदान पेटी आहे, ती मतपेटीला पण प्रॉब्लेम झाला, बंद डिस्प्ले केल्या आणि ती बंद झाली. ती बंद झाल्यामुळे खूप प्रॉब्लेम झाले होते आणि त्या संदर्भात आम्ही वरिष्ठांशी, प्रांतसाहेबांशी वगैरे चर्चा केली. ह्या मशीन त्यांच्या सांगण्यानुसार काही 3-4 इलेक्शन्स वापरलेले आहेत. कालसुद्धा काहीतरी 8 की 10 मशीन इथं रिजेक्ट झाल्या होत्या, म्हणजे प्रॉब्लेममध्ये होत्या. आज सकाळी मोहल्ल्यातली पण मशीन एक आमच्या इथली बंद पडली होती, कामथेतली एक मशीन बंद पडली होती, कापसाची बंद पडली होती. चिंचघरी तर मला वाटतं 2.5 ते 3 तास खोळंबा झाला होता. त्याचबरोबर रामपूरला पण काहीतरी प्रॉब्लेम झालेला कानावर आला आहे, पेडांब्यातली बंद पडली होती. कसं आहे, ह्या आताच्या इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही आम्ही सगळे बघतो की ह्या मतदानासाठी मतदार किंवा उमेदवार यांना किती कष्ट आणि त्रास घ्यायला लागत असतो. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये शासनानं आपली यंत्रणा चोख आणि व्यवस्थित बजावायला हवी अशी आमची भूमिका आहे. अधिकाऱ्यांना दोष द्यायचा ही माझी भूमिका नाही आहे, पण जर काय मतदार पेटीचा प्रॉब्लेम असेल, काय असेल, हा वेळ काही परत येत नसते. ह्या 1 तासात जी लोकं परत गेली त्यातली 10-15% लोकं तरी परत मतदानाला येणार नाही, ते आम्हाला नक्की खात्री आहे. त्यामुळे हेच म्हणजे नुकसान लोकशाहीचं पण नुकसान आहे, त्या उमेदवाराचं निवडून येणाऱ्या उमेदवाराचं नुकसान आहे. तर ह्याच्यानुसार ह्या गोष्टीमुळं त्याच्या येणाऱ्या निर्णयावर त्याचा फरक पडू शकतो, असं सुद्धा प्रकार आहे. त्यामुळे ह्या गोष्टींची पडताळणी वेळेत होणं गरजेचं होतं. किंवा एक्स्ट्राच्या मशीन आपल्याला जर ह्या मशीन डिफेक्टिव्ह वाटत होत्या किंवा डिफेक्टिव्ह होईल याच्यात असं वाटत होतं, तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणून तुम्ही अधिकच्या मशीन स्पेअर ठेवायला पाहिजे होत्या. एक तर आमची आधीच मागणी होती की मागच्या वेळेचं इलेक्शन 2 पेट्यांवर झालं होतं, तसं 2 पेट्यांवर व्हायला पाहिजे होतं. आता 1 पेटीमध्ये घेतल्यामुळं मतदार आधीच संभ्रमित आहे. संभ्रमित असताना हे असे प्रकार होत असतील तर खरोखर मतदानाच्या टक्क्यावर याचा परिणाम होणार आहे आणि लोक मतदानापासून, लोकशाहीने दिलेल्या अधिकारापासून वंचित राहणार आहे. पण आपण ही तक्रार केल्या कदाचित ह्या अशा गोष्टीमुळे व निवडणुकीच्या निकालावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी थोडंसं ह्या पुढच्या काळात ह्या गोष्टींची काळजी घेतली जावी अशी मी निवडणूक आयोगाला विनंती करतो. पण 5.5 वर्षी मतदार जर मतदान करायचे राहिले असतील तर जो वेळ फुकट गेलेला आहे तेवढा वेळ अधिकचं ते आपल्याला द्यायला तयार आहे. वेळ वाढून देण्याच्या बाबतीमध्ये त्यांची मानसिकता आहेच, ते देणारच आहे. पण शेवटी मतदार परत तिथं आला पाहिजे, ह्यासाठी आम्हाला परत कष्ट घ्यावे लागतील असं मला वाटतं. एक दुबार मतदाराचा सुद्धा